नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आमच्या विदर्भामध्ये आता तुरीच्या सोल्याचा सीझन सुरू आहे. तर चला तुरीच्या सोल्याचं आळण बघूया, ते पण माझ्या पद्धतीने. कसं केलं आहे मी. मस्तपैकी गरम तुरीच्या सोल्याचं आळण आणि भाकरी एकदम खूप खास बेत आहे आत्ता सध्या आमच्या विदर्भातला. तर चला, आळण करण्याकरिता मी हे सोले सोलून घेतलेले आहे. तुरीच्या शेंगा आणल्या फ्रेश एकदम, पाहू शकता किती छान पोपटी पोपटी असे फ्रेश दाणे आहे. जेवढे छान फ्रेश दाणे असले तेवढं छान गोडचट असं हे आळण लागतं. तर त्याकरिता मी तुरीचे दाणे स्वच्छ करून घेतले आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये छान मस्तपैकी उकळून घेतले दाणे आणि ते बाजूला ठेवून देऊया. आता मसाला करते आहे मी. मसाला हा असा आळणाचा सीझन आला आपला की हा असा मसाला करायचा आणि ठेवायचा. प्रत्येकच जसं पोपटीच्या दाण्याचं आळण आहे, तुरीच्या दाण्याचं आळण आहे, दोन्ही आळणामध्ये हा जमतो. रोज थोडा थोडा करण्यापेक्षा नेहमी नेहमी आता आळण करण्यामध्ये येते, सीझनच आहे तर. तर मी असा मसाला करून ठेवते. त्यासाठी 1 वाटी नवीन तांदूळ घेतला. आता नवीन तांदूळ निघालेला आहे इकडे या भागामध्ये. तर थोड्याशा तेलावर नवीन तांदूळ वाटीभर चांगला परतून घ्यायचा आणि अर्ध डोल इथे सुकं खोबरं घेतलं आहे मी चिरून. दोन्ही पण छान असं लालसर रंग येतपर्यंत परतून घ्यायचे आहे. छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमच जिरे आणि 1 वाटी धणे टाकून धने जिरे खरपूस छान भाजून घ्यायचे. मस्तपैकी छान असा या मसाल्याने आळणाला सुगंध तर येतोच, पण टेस्टही येते. आणि 1 चमच मेथीदाणा आहे. मेथीदाणा हा जळला की कडू लागतो, म्हणून शेवटी टाकायचा. सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे. झाले आहे छान भाजून सगळे मसाले. गॅस बंद करूया आणि हे थंड होऊ देऊया. थंडी झाले आता हे भाजलेले मसाले ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून कोरडीच पाणी न टाकता याची पावडर करून ठेवून द्यायची बारीक डब्यामध्ये भरून. ही केव्हा पण आळणामध्ये टाकता येते. तर अशी आळणाचा सीझन सुरू झाला की मी हे पावडर करून ठेवते. आणि टमाटरच्या कढीमध्ये सुद्धा ही पावडर खूप छान टेस्टी लागते. तर नक्की असा मसाला तुम्ही पण करून ठेवा. तर आता आळण तयार करून घेऊया. आळणासाठी मी कढई मांडली गॅसवर, तेल टाकलं. तेल छान तापलं की ओला कांद्याची पात, हिरवी मिरची, हळद आणि लसूण आल्याची पेस्ट टाकली आहे मी. छान परतून घ्यायचं सगळं. आणि हा जो मी मसाला केला आहे तो मसाला 2 चम्मच टाकते मी इथे. 2 चम्मच टाकला की छान आळण होतो. आळणाची आपण म्हणजे प्रमाण पाहून टाकायचं. आणि हिरवी मेथी बारीक चिरलेली मेथी आळणामध्ये टाकली की खूप छान टेस्ट येतो. आणि भरपूर असे टोमॅटो बारीक चिरून, आंबटसर चव अशी चांगली लागते आळणाची, म्हणून टोमॅटो मी जास्त घालते, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. टोमॅटो छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. छान नरम असे शिजवायचे. छान चमच्याने असे मॅश करून घ्यायचे टोमॅटो. तर टोमॅटो शिजले की तिखट चवीप्रमाणे आणि मीठ घालतानाचा इथे व्हिडिओ आलेला नाही आहे, पण मीठ घातलेलं आहे मी. चवीप्रमाणे तिखट मीठ घालायचं आणि हे उकळून ठेवलेले जे सोले आहे ते त्यात घालायचे आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचे तेलामध्ये सोले. तुरीचे दाणे आणि असंच झाकण ठेवून मस्तपैकी 5 मिनिट अशी वाफ येऊ द्यायची. छान वाफ आलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे. गरम पाणी घालायचं जितपत आपल्याला पातळ हवं आहे हे आळण त्या प्रमाणामध्ये. पाहू शकता त्या मसाल्याने किती छान असं आळण होतं आणि चव पण खूप छान लागते. नक्की तुम्ही पण अशा प्रकारचा मसाला माझ्या पद्धतीचा करून आळण करून पहा. मस्तपैकी झणझणीत अशी उकळी आलेली आहे आळणाला. आळण आता झालं आहे ऑलमोस्ट तयार आपलं. तरी पण झाकण ठेवून मंद आचेवरती थोडंसं उकळू देते मी, म्हणजे छान तेल सुटते. मस्तपैकी असं गरमागरम आळण भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागतं. शेवटी काळा मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि आता खाण्यासाठी आळण हे तयार आहे. इतकं छान चवीला आळण हे लागतं. आता तुरीचं सीझन आहे तर आळण, सोले भात, छोले वांगे हे सगळं इकडे चालतं. तर मस्तपैकी गरमागरम अशी भाकर
आणि आळण भातासोबत, भाकरीसोबत, ज्वारीच्या कण्यासोबत पण खूप छान लागतं. मस्तपैकी अशी भाकरी तोडायची आणि त्याची वाटी करायची आणि त्यामध्ये भरपूर आळण असं भरायचं आणि मस्तपैकी आळणाचा आस्वाद घ्यायचा. तर ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.